आज आज कोण कोण इतके किती दिवस सुट्टी होती तुम्हाला? 2 महिने? दीड महिना. बरं. आता सगळे उपस्थित एवढेच आहेत का शाळेमध्ये? पहिला दिवस आहे त्याच्यामुळे मॅडम 203 संख्या आहे. चांगली आहे संख्या. तर आज असं माझा पण पहिला दिवस आहे या तालुक्यातला. जसं तुमच्या शाळेचा पहिला दिवस आहे ना, तसं मी या तालुक्यात पहिलाच दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी सेम गटात आहे आता. त्यामुळं जे पहिली आत्ता आलेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यांनी रोजच्या रोज आता तुम्हाला युनिफॉर्म मिळालेला आहे, पुस्तकं मिळालेली आहे. रोज येणार ना? शाळा आवडली का पहिलीच्या मुलांना? हां, आवडली ना? रोज यायचं ना? अजून कोण कोण आहे शेजारी पाहिजे सगळ्यांना सांगायचं की ही शाळा खूप चांगली आहे, या शाळेत तू पण ये, ॲडमिशन घ्यायला लावा. माझं सरपंचांना सांगणं आहे की तुम्हीसुद्धा जे गावातून बाहेर शाळांमधून जातात त्यांचा ओघ कमी करून आपली मुलं आपल्याच शाळेत शिकली पाहिजे याचा आग्रह तुम्ही धरला पाहिजे. ॲक्च्युली ही इतकी लहान मुलं आहेत ना की यांना एवढ्या म्हणजे आता इथून किती लांब शाळा वगैरे प्रायव्हेट 10 किलोमीटरचा रोजचा प्रवास एवढ्या छोट्या मुलांना करायला लावणं म्हणजे एक प्रकारचं त्यांचं ते बालपण आपण हिरावून घेतो अशा पद्धतीचंच असतं. कारण जे लहानपणामध्ये जे संस्कार आणि जी माया लागते ते आपल्या गावामध्येच मिळते. आणि मला तिथला स्टाफ आहे त्यांच्याकडे बघून तर त्यांच्याकडून फार आशा वाढलेल्या आहेत की मुलांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात. कारण इतकं शिकवणं अपेक्षित नाही आहे, तर त्यांची मानसिकता, त्यांचा कल, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग त्यांच्यावर संस्कार घडवणं. कारण सध्याच्या काळात बघितलं तर घरापेक्षा मुलं जास्त करून शाळांमध्ये राहतात. त्यामुळं कधी पण आई संस्कार करते म्हणतात, परंतु आईपेक्षा जास्त वाटा हा शिक्षकांचा असतो. कारण मुलं जशी शाळेत जायला लागतात तसे म्हणजे माझा पण अनुभव आहे. माझी मुलगी पण म्हणायची, माझ्या मॅडमने मला सांगितलेलं आहे ते मॅडमचं जास्त ऐकतात आईपेक्षा पण. त्यामुळे खूप मोठी जबाबदारी ही शिक्षकांवर पडते की त्यांनी मुलांना घडवणं अपेक्षित आहे, एक चांगला संस्कार देणं अपेक्षित आहे. मुलांना जेवढं मातृभाषेतून लवकर त्यांच्यापर्यंत ज्ञान पोहोचवणं शक्य होतं तेवढं इतर भाषेतून नाही. त्यामुळे आपल्या गावातल्या पण जे लोक आहेत, जे लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, त्यांना वाटतं की आपले मुलगा इंग्लिश मिडियममध्ये जावं किंवा काय अशा पद्धतीचा. इंग्लिश मिडियमला विरोध नाही, परंतु जे मूळ बेसिक शिक्षण आहे हे मातृभाषेतूनच व्हावं, जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच व्हावं. हा अट्टाहास जर प्रत्येक गावातल्या नागरिकांनी ठेवला तर जिल्हा परिषदेच्या शाळांना जी आता उतरती कळायला लागलेली आहे ती बंद होईल. आणि शाळातून जिल्हा परिषदेच्या शाळातून जेवढ्या गोष्टी शक्य आहेत ते इतर जे प्रायव्हेट शाळा आहेत त्याच्यातून खचित होणार नाही. कारण स्टाफ हा त्यांचा टेम्पररी बेसिस असतात. आता मॅडम वेगळ्या 2 महिन्यानंतर दुसऱ्या मॅडम असतात. ह्या सगळ्यांचा परिणाम बालमनावर होत असतो. त्यामुळे माझी विनंती राहील गावकऱ्यांना की त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतच मुलांना पाठवावं. प्राथमिक शिक्षण हे फार महत्त्वाचं राहतं, ते इथूनच केलं जावं असा सर्वांनी त्यांच्याकडे आग्रह धरावा. आणि तुम्ही मुलांना सगळ्यांनी इथं मन लावून अभ्यास करावा. पुढचं वर्ष आहे ते छान अभ्यास करावं, खेळण्याच्या वातावरणात अभ्यास करावं, टेन्शन न घेता. काही कळालं नाही तर मला कळत नाही म्हणून मागं नाही राहायचं, तर आपल्या टीचरना ते विचारायचं. एखादीला कळतं, एखादीला नाही कळत, एखाद्याला कळतं. ह्या गोष्टी आहेत, त्याला कळलं आणि मला कळत नाही म्हणून शांत नाही बसायचं. तुमचा डाऊट क्लिअर होऊस तोपर्यंत शिक्षकांना विचारायचं. आणि शिक्षकांनी पण एखाद्याला कळत नाही तर त्यांनी त्याला कळूस तोपर्यंत, शेवटच्या मुलाला कळूस तोपर्यंत तुम्ही शिकवलं पाहिजे, तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. नाही तर मुलांचं असंच होतं की मला कळत नाही बाबा, घराचं वातावरण काय काय मोलमजुरीला जाणारी व्यक्ती असतात आई वडील, त्यांना शक्य नसतं मुलांना तेवढं अभ्यास करून घेणं. एखाद्याच्या घरचे आई वडील शिक्षित असतात, त्यांना शक्य असतं. परंतु मग आपण ते
तेवढी सगळ्यांनी पार करावी आणि येणाऱ्या वर्षासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद.